नमस्कार, मी आहे जयश्री. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत पतल्या केसांची हेअरस्टाईल घरच्या घरी पार्लरमध्ये करतात त्यापेक्षाही छान सिक्युअर राहणारी दिवसभर अशी हेअरस्टाईल मी तुम्हाला सांगणार आहे. पतले केस आहेत आईचे आणि मग आता ह्याला आपण हेअरस्टाईल कशी करणार सोप्यात सोपी आणि आपला जुळा पण मोठा दिसला पाहिजे. हे बघा, आधी पट्टा घेतलाय आणि मग याला लावलंय रबर. त्याच्यानंतर हे बघा असा ब्रॉच मिळतो, याला चिमटा आहे, हे बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला हा जो आहे ना तो यामध्ये असं लावायचं. हे बघा, चांगला प्रेस करून लावायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर हे जे केस उरलेले आहेत ते आपण काय करायचं, दोन्ही बाजूने फिरून घ्यायचं. आता इथे आहे ना युपिन लावायची. युपिन लावायची इथं. आता या बाजूचं उरलेलं आहे ना, तर या बाजूचं आपल्याला फिरून घ्यायचं आहे. घट्ट घ्यायचं थोडं, म्हणजे ते सैल नाही झालं पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, गजरा लावायचे. काय आपल्याला आता चारी बाजूने लावून घ्यायचंय चौथे. बघा अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे. आता इथं आहे ना मी गाठ मारून घेते. हे बघा अशा इकून दाखव, गाठ मारते, हात येत तशी माझा. हे बघा अशा प्रकारे. आता हा दोरा आपण लपवून देऊ याच्यामध्ये, नाही तर मग तुम्ही कट पण करू शकता. आता आपल्याला याला युपिनाने सिक्युअर करून घ्यायचे. चारी बाजूने आपल्याला युपिन लावून घ्यायचे. हे बघा, हा इतका सिक्युअर झालाय. किती जरी हल्लं, किती जरी डान्स केला तरी नाही निघणार. बघा आहे की नाही सोपी हेअरस्टाईल. किती सुंदर, अगदी पतले केस होते, एकदम छोटासा जुळा करायचा, पण या ब्रॉचच्या साह्याने एकदम झटपट आणि लवकर आपलं हेअरस्टाईल तयार झाली आहे. आणि इतकी सिक्युअर, निघत नाही, दिवसभर जरी ठेवलं तरी निघत नाही आणि हलत नाही, कारण त्याला क्लिप लावलेली असते. त्यानंतर आपण त्याला सिक्युअर करत असतो युपिनाने आणि त्यानंतर असा गजरा लावल्यानंतर अप्रतिम सुंदर दिसतं. तर नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. ज्यांचे केस पातळ आहे ते नक्कीच तुम्ही असं लावू शकतात. आणि असे ब्रॉच खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात, तर नक्की ट्राय करून बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू